हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कांद्याचे चोपेपासून किंवा हिरव्या कांद्यापासून पराठे कसे बनवायचे। तर गावाकडची पद्धत सांगणार आहे तुम्हाला। तर आमच्याकडे अशाच प्रकारे कांद्यापासून हिरव्या कांद्यापासून छान आयते बनवले जातात, कांद्यापासून धपाटे बनवले जातात किंवा कांद्याच्या चोपपासून पराठेसुद्धा बनवले जातात। तर त्याच्यातलाच मी एक प्रकार तुम्हाला पराठे बनवून दाखवणार। एकदम खमंग खुसखुशीत पराठे कसे बनवायचे तेच मला सांगणार आहे। त्यासाठी इथे मी कांद्याची चोप घेतलेली आहे, व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। जो पिवळा भाग आहे तो पूर्ण याच्यातला चिरून काढून घेतलेला आहे बघा, तोडलेला आहे पूर्ण मी आणि छान साफ करून घेतलेली आहे। तर आता थोडं थोडं व्यवस्थित घेऊन त्याला बारीक आपल्याला चिरून घ्यायचे। तर तुम्ही इथे व्यवस्थित चॉपरने चिरून घ्या किंवा अशा प्रकारे मी जसे चाकूने चिरून घेते एकदम बारीक, तसं तुम्ही चिरून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी त्या व्यवस्थित पूर्ण चोप चिरून घेतलेली आहे, एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। ज्या वेळेला आपण पराठे लाटणार त्यावेळेला त्रास होणार नाही लाटायला। तर अशा प्रकारे एकदम बारीक बारीक इथे चोप आपल्याला चिरून घ्यायची आहे। तर पूर्ण कांद्याची चोप मी चिरून घेतलेली आहे। आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते आणि याच्यातलं पूर्ण पाणी आहे ना तो निथळून घेणार आहे। तर इकडे कांद्याची चोप धुवून मी बाजूला ठेवून घेतली आहे, तोपर्यंत आपलं पाणी निथरेल। तर इकडे मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे। त्यासाठी आपल्याला घरगुती पूर्ण मसाले लागणार आहे जे आपण रेग्युलर भाजीमध्ये वापरतो। धने, जिरे, गरम मसाला, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, थोडंसं 1 चम्मच तेल लागणार आहे, चवीपुरतं मीठ लागणार आहे, 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, छोट्या वाटीने 2 ते 3 चम्मच इतकं ओवा घेतलेला आहे, 1 चमचा भर आणि 2 मोठे चमचे भरून तीळ घेतलेली आहे। तर हे सगळे रेग्युलर मसाले आहेत ते आपल्या घरातच असणार आहे। त्यासाठीच गावाकडे एकदम रेग्युलर आणि साध्या पद्धतीने जेवण बनवलं जातं आणि ते चवीला खूप छान असतं। तर इथे मी सगळं साहित्य रेडी करून घेतलेलं आहे। तर लगेच आपण आता मिश्रण करून घेऊया थालीपीठ आपल्या पराठ्याचा। तर त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 2.5 कप इथे मी गव्हाचं पीठ वापरत आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। गव्हाच्या पिठामध्ये आपण जे हे धुवून घेतलेले कांद्याची चोप आहे ती ॲड करून घेणार आहे। तर इथे मी पूर्ण कांद्याची पानं ॲड करून घेत आहे। इथे पूर्ण कांदे ॲड करून घेतलेले आहेत मी। आता लगेच त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेते। तर सगळ्यात आधी इथे मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे, बेसन ॲड करून घेत आहे, ओवा हाताने क्रश करून ॲड करायचा आहे, म्हणजे छान असा खमंग लागतो पराठ्यामध्ये, त्यासाठी हाताने क्रश करून ॲड करत आहे। इथे मी बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करत आहे। तुम्ही चिरून टाकण्याऐवजी बारीक पेस्टसुद्धा करून ॲड करू शकता। लहान मुलं खात असेल तर तुम्ही याची पेस्टसुद्धा करून ॲड करू शकता। तीळसुद्धा ॲड केलेली आहे आणि यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। आता लगेच यामध्ये मसाले ॲड करून घेऊ। तर मी इथे 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चमचा भर मिरची पावडर, चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, अर्धा चम्मच हळद, सगळे मसाले ॲड करून झालेले आहेत। मीठ मी सगळ्यात आधीच ॲड केलेलं आहे आणि वरून 1 चम्मच मोठा चम्मच भर इथे तेल ॲड केलेलं आहे। आता हाताने हा मिश्रण आपण व्यवस्थित एक करून घेऊ। आधी पूर्ण मिक्स करून घेतल्याने आपल्याला पाण्याचा अंदाज येतो। तर पाणी मग थोड्या नंतर थोडं थोडं करून व्यवस्थित असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। पराठ्यासाठी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे। तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आधी हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। जर आपण आधीच पाणी ॲड करणार तर आपल्याला पाण्याचा अंदाज येणार नाही, कारण कांद्याची चोप ओलसर असते त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतो। त्यासाठी थोडंसं इथे मी पाण्याचा अंदाज पाणी नंतर वापरला आहे, तर पाण्याचा आपल्याला थोडंसं कमी प्रमाणात वापर करून व्यवस्थित घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। आपण रोजच्या पोळीपेक्षा थोडंसं पीठ आपल्याला इथे कडक चुरून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पराठे व्यवस्थित लाटता येतील। अशा प्रकारे आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे। तर पीठ इथे लावून तयार करून घेतलेलं आहे। आता त्याच्यातून थोडंसं असा मीडियम साईजचा एक पेढा तोडून घ्यायचा आहे। जेवढा आपल्याला पराठा बनवायचा आहे छोटा थोडासा मीडियम साईजचा, त्याप्रमाणे आपल्याला इथे छोटासा लिंबा एवढा पेढा तोडून घेतलेला आहे आणि लगेच आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं पिठामध्ये आपल्याला
लावून घ्यायचं आहे पीठ दोन्ही बाजूनी आणि आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर तुम्ही इथे कोणत्याही शेपमध्ये पराठे बनवू शकता, ट्रायंगल शेपमध्ये, स्क्वेअर शेपमध्ये किंवा ज्या शेपमध्ये आवडतो त्या शेपमध्ये अशा प्रकारे पराठा इथे लाटून घ्यायचा आहे। तर इथे मी पराठे लाटून घेतलेला आहे आणि इकडे तावासुद्धा आपला व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे, पराठा तिथे टाकून घेतलेला आहे। आता दोन्ही साईडने आपल्याला खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे। तर पराठा एका साईडने व्यवस्थित शिजल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून घेतल्यानंतर त्यावरून अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता जोपर्यंत पराठा खुसखुशीत होत नाही तोपर्यंत पराठ्याला अलटून पलटून दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे। इथे पराठे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे बघा, खूप छान कलर आलेला आहे पराठ्याला आणि मस्त खुसखुशीत होईपर्यंत पराठे इथे मी भाजून घेतलेले आहे। अशाच प्रकारे एक एक करून सगळे पराठे इथे मी बनवून घेतलेले आहे। इथे मी तडकेवाली दही बनवलेली आहे। जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही हा पराठा दहीसोबत, प्लेन दहीसोबत, तडकेवाली दहीसोबत किंवा कढीसोबत किंवा लोणच्यासोबत कशासोबतही ज्यासोबत तुम्हाला आवडते त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता। इथे एक एक करून सगळे पराठे बनवून रेडी करून घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्हाला मी क्रश करून दाखवत आहे हाताने। खूप खुसखुशीत पराठे बनवून तयार होतात। वरून मी भरपूर सारं बटर ॲड केलेले आहे बघा आणि बटरसोबत तर की खूप छान लागतात किंवा तुम्ही आपल्या लोणीसोबतसुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।